केस मागे घेण्यासाठी एकाच ट्रॅक्टर अंगावर घालणे, लोखंडी टॉमीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही धक्कादायक घटना बिसूरमध्ये 21 जानेवारी रोजी बुधवारी रात्री घडली। या प्रकरणी दशरथ मारुती पाटील व वर्ष 44 राहणार पाटील मळा बिसूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार धनराज हरिदास पाटील व वर्ष 27 राहणार बिसूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यांच्या मुलीने संशयित आरोपी धनराज पाटील याच्या विरोधात याआधी गुन्हा दाखल केला असून त्याची केस सुरू आहे। त्यामुळे धनराज पाटील यास बिसूर गावामध्ये येण्यास न्यायालयाने बंदी केली आहे। तरी देखील सरकारी आदेशाचा भंग करून धनराज पाटील हा बिसूर गावामध्ये आला। त्याने सोमवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 10:15 वाजण्यापूर्वी फिर्यादी यांच्या मुलीस बिसूर गावच्या ओढ्यात अडवून केस मागे घे अशी म्हणून दमदाटी केली। बुधवारी 21 जानेवारी रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे बिसूर गावातील दत्तमंदिर चौकात संशयित धनराज पाटील यास त्याचा जाब विचारत असता संशयित धनराज पाटील यांनी फिर्यादी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याकरिता त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला। तसेच फिर्यादी यांचा डावा हात पिरगाळून गळा दाबला। तुला आता जिवंत सोडणार नाही, ठार मारून टाकतो असे म्हणत त्याने ट्रॅक्टरमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून धनराज पाटील याच्यावर 22 जानेवारी रोजी रात्री 2:30 वाजण्यापूर्वी गुन्हा दाखल केला आणि दुपारी त्यास अटक केली आहे। तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।